फौजी नमस्ते. नमस्कार. काय चाललंय आज? चाललंय चूल पेटवायचं चाललंय. पेटवायला चाललंय आज दालच्या म्हणजे राशीची तयारी. सगळ्यांना प्रतीक्षा आहे. आज देवबाकासूर कुठल्या मैदानात पाहणार, तर प्रेक्षकांना सांगा कुठल्या मैदानात पाहणार आहे. शक्यता कमी आहे तशी, पण काय पण मामा धप्पा देऊ शकतात. कारण 22 तारखेला बैल जाणार आहे तिकडं, नाशिकला. 21 तारखेला नाशिकला मोठं मैदान आहे ना, त्याच्यामुळे शक्यता कमीच आहे आज. पण तुम्ही मैदानात ज्या उपस्थित असता त्या मैदानात देवबाकासूर येतोच. येतो आता मामांशी झाली चर्चा, पण काय नक्की नव्हतं, पण काय सांगू शकत नाही. गुपित आहे गोष्ट आजची. 3 मैदान आहेत आज. हो, त्या चर्चा चाललेली आदतसाठी चाललेली, पण बघू नक्की नाही काय. मित्रांनो, आपल्या सर्वांचा लाडका द्वादशम हिंद केसरी बकासूर मैदानात दाखल होतोय. मित्रांनो, आपल्या सर्वांचा लाडका राजधानी एक्सप्रेस बलमा सुद्धा या रायगाव लिंब मैदानात दाखल झालेला आहे. त्यासोबतच त्याच्याच दावणीचा उगवता तारा छोटा बलमा तो सुद्धा या मैदानात दाखल झालेला आहे. मामा नमस्ते. आज कोणाला घेऊन आला? आज जलवा आणि गुज्जर. आज जलवा आणि तो गुज्जर. आज कसं काय नियोजन आहे? का घरचीच गाडी? नाही, घरची गाडीचा पण म्हणजे दोन्ही बैल पालणार आहेत. हां, सोमनाथ जगदालेंनीच आजचं नियोजन केलं. सोमनाथ जगदाळेंनी नियोजन केलेलं आहे. पण सगळ्यांची इच्छा आहे, हरण्या कधी मैदानात दिसणार आहे काय? हारण्या येईल, कारण थोडासा त्या दिवशी केसरा त्याचा पायाला लागलेला होता झटकताना, त्याच्यामुळे थोडा आरामात दिला. आणि गरमी पण भरपूर आहे मुंबईला, वापस ये नको. साधारण किती दिवसांची प्रतीक्षा करायला लागणार काय नाही, 8-10 दिवसाचीच. आणि नाशिकला जे आगामी मोठं मैदान होते त्या मैदानात हरण्या दिसेल का? कसं काय? आलता फोन मला तिकडून आयोजकांचा, हां, पण पायाला दुखापत असल्यामुळे थोडासा मी न पालवण्याचा निर्णय, कारण आता पुढं मोठी मैदान आहेत आणि दोन्ही वाजताच आपले छोटे या चालू आहेत, मग त्याच्यामुळे बोलू ह्यांना थोडासा मैदानात काढून. म्हणजे ह्यांना पण मैदानाची हां, सवय यांना व्हावी. सवय करण्यासाठी आज आगामी जे पेडगाव हिंद केसरी येते त्या मैदानाच्या दृष्टिकोनातनं हरण्याला आराम दिलेला आहे. ना हरण्याला आराम आहेच पेडगावच्यासाठी, पण यावरची अपेक्षा जलवाकडनं आहे. जलवाकडनं अपेक्षा आहे उगवता तारा तुमच्या दावणीचा. उगवतं तारा, कारण आत्ताच 2-3 मैदानं जो पळाला हां, त्याच्यात भरपूर जणांचा फोन झाले पायऱ्यासाठी. आता जरी मी इकडे घाटावरती निघून आलो तरी रात्री भरपूर कॉल होते, जलवा भेटेल का दादा, जलवा भेटेल का, नाशिकच्या मैदानासाठी पण मुंबईच्या मैदानांसाठी. जर चुकून जर नियोजन झालं जलवाचं तर जलवा दिसेल का तिकडे नाशिकला? शक्यतो तर आता मुश्किल आहे, कारण आज 20 तारीख आणि मी इथं आहे. आता वापस कल्याणला जाणं शक्य नाही आणि कल्याणवरून मुंबई आपला नाशिकला जाणं नाही. शक्यतो इथलीच 2-3 मैदानं करीन, एखादा मैदान तिकडचा नाशिकचा मिस करेन. शुभेच्छा राहतील मामा तुम्हाला. थँक्यू. मित्रांनो, अजित शेठ जगताप कारुंडे व आटेल ड्रायव्हर तामखडा यांचा चिका सुद्धा या रायगाव लिंब मैदानात दाखल झालेला आहे. मित्रांनो, हिंद केसरी लक्ष सुद्धा या रायगाव लिंब मैदानात दाखल झालेला आहे. पाटील नमस्ते. नमस्ते. आज कसं काय लक्षाचं नियोजन आज? काल आता बल्लाल सरांनी सांगितले या हां, 5 वाजता फोन आला, मग आलोय घेऊन. कारण आज आम्हाला माहित नाही ते काय नियोजन कसं काय. बल्लाळकरांनीच नियोजन केलेलं आहे. होय. प्रेक्षकांची आवडतीची अरे, जोडी पाहताना दिसेल का? हा, प्रेक्षकांची आवडतीची जोडी पाहताना दिसणार आहे का? दिसर की आता वारांचीच होती, पण काय जरा प्रॉब्लेम झाला हां, त्यामुळे, पण दिसणार की नक्की दिसणार 100%. शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानात. धन्यवाद. मित्रांनो, सागर शेठ कटरे घाणनकरांचा बाब्या सुद्धा या रायगाव लिंब मैदानात दाखल झालेला आहे. दादा नमस्ते. नमस्ते. नाव सांगा तुमचं. महेश दिलीप फडके, गाव आपलं? गाव कानगाव, कुठं आलो? दौंड तालुका. लय लांब नाही आला. हो, 200 किलोमीटर. आज कुणाला घेऊन आलाय काय? आज सैतानला आणले. सैतान. आज कसं काय नियोजन सैतानचं? सैतानचं इथलं खर्शीमधलं वासरू आहे, त्यांच्या भागातलं मैदान आहे त्यामुळं. त्यांच्या भागातलं मैदान, त्याच्यामुळे त्यांनी फोन केला. तुमच्या भागात पण एक मैदान होतात तरी पण आज तरी प्रेम पण झाली. आता ते ही प्रमाणे झालेला आहे विषय. शुभेच्छा तुम्हाला आजच्या वेळेसाठी. हो, धन्यवाद. दादा नमस्ते. नमस्ते. नाव सांगा तुमचं. साहिल अत्तार.
गाव आपलं पाटस कानगाव. 2 पाटस. हो. आज कोणाला घेऊन आलाय? हिरा हिरा. आज हिराचं कसं काय नियोजन आहे? हा इथलंच वासरू आहे खर्शीतलं. खर्शीतलंच वासरू आहे म्हणजे गाव भागातलं मैदान त्यांच्या. भागातलं. पहिल्यांदाच जोडी पळते. हो नाही ह्याच्या आधी पळाली. पडली आहे गाडी. शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. दादा नमस्ते. नमस्ते. नाव सांगा तुमचं. साहिल कराळे. गाव आपलं मनसर. कुठं आलं? हा कुठं आलं गाव? जुन्नरची जुन्नर. शिवजन्मभूमी. लय लांब आलाय. हा. किती किलोमीटर भरले आज? 250. 250 किलोमीटर. आणि कुणाला घेऊन आलाय आज? सोन्या. मित्रांनो मंचरकरांचा सोने सुद्धा या मैदानात दाखल झालेला आहे. दादा कसं काय नियोजन आहे आज? नाही मित्राचाच बैल उरुळीतला. उरळीतला. हा. उरळीतला बैल म्हणजे तुमच्या भागात तिकडं पण एक मैदान होतं तरी पण आज इकडं. नाही इकडं मैदान चांगली फाटी चांगली त्यामुळं मग या साईडला. त्यामुळे इकडचं नियोजन केलेलं आहे आज. हो. शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. मित्रांनो वाईकरांचा नांद्या सुद्धा या रायगावली मैदानात दाखल झालेला आहे. दादा नमस्ते. नमस्कार. नाव सांगा तुमचं. रोशन पवार. गाव आपलं? बारामती. आज कोणाला घेऊन आलाय? विमान. विमान. आज कसं काय नियोजन आहे विमानचं? आहे चांगलं नियोजन आहे. चांगलं नियोजन आहे. हो. पहिल्यांदाच जोडी पळते. हा पहिल्यांदा जोडी पडली. शुभेच्छा तुम्हाला. हा धन्यवाद. बाजीनाना नमस्ते. नमस्ते. आज कसं काय कोणाला घेऊन आलाय? आज आणला आम्ही ईश्वरपूरकरांचा अर्जुन आणलाय. ईश्वरपूरकरांचा अर्जुन. आज कसं काय नियोजन लावलंय काय? आज नियोजन भैया जावा. भैया ड्रायव्हरकडे. होय. गाडीवर कोण ड्रायव्हर असणार? भैया आणणार भैया. भैयाच आणणार आहे. होय. शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. नमस्ते. नमस्कार. नाव सांगा तुमचं. प्रणव खंडाळे. गाव आपलं? खंडाळा. आज कोणाला घेऊन आलाय? तेजाला. खंडाळ्याचा तेजा सुद्धा या मैदानात दाखल झालेला आहे. दादा आज कसं काय नियोजन आहे आज? काय चांगलं. पहिल्यांदाच जोडी पळते. हा पहिल्यांदा. शुभेच्छा तुम्हाला. हा मित्रांनो पिरंगुट मुळशीकरांचा रामभाऊ सुद्धा या मैदानात दाखल झालेला आहे. दादा नमस्ते. नमस्कार. नाव सांगा पहिल्यांदा तुमचं. सुमित पवळे. गाव आपलं? पिरंगुट मुळशी. पिरंगट मुळशी. आज कोणाला घेऊन आलाय? सारजा आहे आणि घरचाच बैल आहे दुसरा रामभाऊ. रामभाऊ आणि सर्जेला घेऊन आलाय. आज सर्जेचं नियोजन कसं काय आज? भावानेच केलेलं आहे नियोजन. इथलंच बैल आहे सातारा भागातला. सातारा भागातलं पहिले पहिल्यांदाच जोडी पळते. हा शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. धन्यवाद. दादा नमस्कार. नमस्कार. नाव सांगा तुमचं. राम शिंगटे. गाव आपलं? आमचं गाव मरडे. बैल खर्शीचे खर्शीची बैल आहेत. आज बागातलंच मैदान. भागातलं माहिती. आज कोणाला घेऊन आलाय? आज रणवीर आणि रायफल आहे. त्याचं नाव काय? रायफल. रायफल आणि रणवीर. रणवीर. रायफलचं आज कसं काय काही नियोजन? नियोजन आम्हालाच अजून पहिरे माहित नाही. जी जोडी तर आवडती जोडी पळते. आवडते शक्यतो. जे म्हणजे एक अपराजित जोडी हा हा हा. तीच जोडी पाहणार आहे. सांगू शकत नाही तीच पळ. आम्हाला पण अजून काही माहिती नाही एवढं. मित्रांनो मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद रायफल 81-81 याच्या दावणीचा छोटा पॅकेट बडा धमाका अशी ज्याची ओळख आहे असा सिकंदर 81-81 सुद्धा या रायगाव लिंब मैदानात दाखल झालेला आहे. मित्रांनो कुसवडेकरांचा छोटा बकासूर सुद्धा या लिंब रायगाव मैदानात दाखल झालेला आहे. दादा नमस्कार. नमस्कार. नाव सांगा पहिल्यांदा प्रेक्षकांना. भगवान मारुती मांढरे. गाव आपलं? मुक्काम पोस्ट अभिपुरी. आज कोणाला घेऊन आलाय? बटर. बटर. आज कसं काय नियोजन आहे बटरचं? छान आहे. पहिल्यांदाच जोडी पळते. हा पहिल्यांदाच. शुभेच्छा तुम्हाला. दादा नमस्ते. नमस्ते. नाव सांगा तुमचं. अवधूत तांदळे. गाव आपलं? मुळशी. प्रॉपर मुळशी. हा. आज कोणाला घेऊन आलाय? गदर आणि पतंग. हा कोण आहे? गदर. आणि तो? पतंग. पतंग. आज कसं काय नियोजन? घरचीच गाडी. घरचीच गाडी. शुभेच्छा तुम्हाला. दादा नमस्कार. नमस्कार. नाव सांगा तुमचं. ऋषिकेश गायकवाड. गाव आपलं? रंजपूर. आज कोणाला घेऊन आलाय? चित्ता आणि लक्षा. चित्ता आणि लक्ष्या. आज कसं काय नियोजन आहे? तुषार साबळ्यांनी केले. तुषार साबळेंनी केले. पहिल्यांदाच जोडी पळते काय? हो पहिल्यांदाच. शुभेच्छा तुम्हाला. नमस्ते. नमस्ते. नाव सांगा तुमचं. विवेक पिसाळ पळशी. आज कुणाला घेऊन आलाय? माहिती लांडे. माहिब्या. भावानी आणि व्हायचा आराम परवा दिवशी बैल पळला. परवा दिवशी पळाय त्यामुळे जास्त गॅप
काढत नाही. चार पाच दिवसाचं गॅप आज कसं काय माहिती नियोजन आहे चांगलं त्या लोणांच्या बाहुऱ्यावर बवरे आणि माहिती आहे. नायबे पाळणार आहे. शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद.